नमस्कार, जय सद्गुरू मैत्रिणींनो. तर चला, उपासाला आपण साबुदाणा करतो तर आपल्याला खायचा कंटाळा येतो. तर 1 वाटी साबुदाणा घेऊन आपण असे साबुदाण्याचे पराठे बनवू शकतो. बघा, मी 1 वाटी साबुदाणा असा कढईमध्ये भाजून घेते आहे आणि याचा आपण पराठे बनवूया. तर चला सांगते. हे बघा, इथं मी लाल होईपर्यंत साबुदाणे भाजून घेतले. इथं गार व्हायला टाकले थोडे आणि मिक्सरला आता बारीक असे वाटून घेणार आहे. बघा, इथं चाळणीने मी हे पीठ असं चाळून घेतलं आणि वरचं जाळ पण एकदा फिरवून असं सगळं पीठ बनवून घेतलं. आणि 2 बटाटे मी उकडायला टाकले होते, ते पण आता किसणीने असे किसून घेते आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर इथं आपण हिरव्या मिरचीचा ठेसा पण घेतला आणि चवीपुरता मीठ टाकलं. तर आपण इथे पाणी न टाकता इथं असं मळून घेणार आहे. हे बघा, असा गोळा बनवून घेतला आणि ते आता लाटून घ्यायचं मस्त. आणि असं साईडला तडे जातात ना कडाला, तर झाकणाने असे कापून घ्यायचे, गोल बनवून घ्यायचा. आणि मी इथं पराठे आता शेकून घेते आहे उपासासाठी. तर माझी रेसिपी ही कशी वाटली तर तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बनवून बघा, सांगा कशी झाली रेसिपी ते. तर बघा, आपले पराठे खूप छान असे झालेले आहे. तुम्ही उपासाला खात असाल त्या चटणीसोबत खाऊ शकता. तर बघा, इथं आपले पराठे खाण्यासाठी रेडी आहेत. तर मंडळी, चला, बाय.